मुंबईमध्ये बिहार भवन उभारणार आहेत ही बातमी मला असं वाटतं कालपासून तुम्ही पण ऐकलं असेल. मी सकाळी उठलो तेव्हा ऐकली. सोशल मीडियावर स्क्रोल करत असताना मला ही बातमी कळाली. मग त्याच्यानंतर मी दुसरी एक बातमी ऐकली की यशवंत किल्लेदार जे आपले मनसेचे नगरसेवक आहेत त्यांनी त्याला विरोध केला आणि त्या भरपूर गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये की बाबा रे हे इथेच का करायचं आहे तुम्हाला, हे तुम्ही बिहारमध्ये पण करू शकता. इथे महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय, तरुण बेरोजगार आहेत, इतर सगळ्या गोष्टी आहेत, याच्यावर बोलायचं नाही. इथे काही सुधारणा करायच्या नाहीत. इथे आपण पाहिलं BMCचे रुग्णालय हे जे काय आहेत कशा प्रकारचे रुग्णालय आहेत. इथे आमच्या गोरेगावमध्ये मी जिथे राहतो तिथे आमचं एक सिद्धार्थ हॉस्पिटल ते तोडलेलं आहे, ते अजूनही उभारलं नाही. आम्हाला ट्रोमामध्ये जावं लागतं जोगेश्वरी ईस्टला आणि तिकडे पण गेल्याच्या नंतर त्यामध्ये आमच्या इथे कुत्रा पिसळला होता. त्या कुत्र्याचं इंजेक्शन साला तिकडे मिळत नव्हतं. म्हणजे इतकी घाणेरडी परिस्थिती. माझा एक मित्र, भावासमान माझा मित्र, त्याला घेऊन गेलो तिकडे त्या ट्रोमामध्ये, पण त्याच्यावर काय उपचार झाले नाही. शेवटी माझा भाव तो मेला, 18 वर्षाचा मुलगा. नंतर मग सगळ्या त्या कारवाई झाल्या, मग डॉक्टरला निलंबित केलं, इतर सगळ्या गोष्टी ह्या नंतरच्या गोष्टी सगळ्या घडतात. पण इथे मुंबईमध्ये बिहार भवन स्थापन करतात आणि या बिहार भवनामध्ये काय होणार आहे ते बाहेरून जे येत आहेत ना UP बिहारमधून सगळे लोक इथे त्यांच्यासाठी म्हणून सुविधा, त्यांच्यासाठी म्हणून कर्करोगासारख्या विशेषतः खास करून आजारावर त्यांच्यासाठी तिकडे सुविधा असणार आहे. त्यांच्यामुळे जे पेशंटचे कोणी असणार नातेवाईक वगैरे त्यांच्यासाठी चांगले रूम्स वगैरे तिकडे कमी पैशामध्ये सुविधा ती असणार आहे. इतर सगळ्या गोष्टी असणार आहेत. पार्किंग स्लॉट आहेत. याचं उत्तम उदाहरण दिल्लीमध्ये ह्या लोकांनी काय केलं वाटतं तिकडे, आणि तेच आता मुंबईमध्ये उभारण्यात येते. अजून ह्याचा महापौर बसला नाही, अजून काही गोष्टी झाल्या नाहीत, तर ह्या सगळ्या हालचाली होत आहेत. हे सगळं महाराष्ट्र सरकारकडून यांच्या मदतीने पण होत आहे ना हे सगळं. भले ते केंद्रातून सगळ्या गोष्टी हालचाली होत आहेत, पण इथे मदत कोणाची लागणार आहे? महाराष्ट्र सरकारची मदत लागणार. उद्या महापौर यांचा झाला तर काय घडणार आहे? अजून बसला पण नाहीये, पण तरी पण ह्या गोष्टी सुरू झाल्या. सकाळी मी पोस्ट टाकली मग की बाबा रे मराठी बांधवांनो अभिनंदन, ह्या सगळं तुमच्याच कर्माची फळं आहेत, ही सगळी तुमची श्रेय आहेत. 5 वर्ष अजून भोगायचे, 4-5 वर्ष अजून, मग नंतर मराठी माणसाला जाग येईल कदाचित आणि मग त्याच्यानंतर तो ठाकरेंच्या बाजूने येईल. आजपर्यंत जर का तुम्ही पाहिलं राज साहेबांनी कधीच मराठीची भूमिका ही सोडलेली नाही. आज पण हरले पण तरी बोलले आम्ही मराठीच्या बाजूने ठामपणे उभं राहू. आपलं जे प्रेम असतं ना ते व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण नितांत प्रयत्न करत असतो. पण मराठी माणूस हा राज ठाकरे प्रेम करतोय मराठी माणसावर हे याच्यावर विश्वासच ठेवत नाही. विश्वास कोण ठेवतोय? जो मार खातोय, ज्याच्यावर खरंच परिस्थिती आल्याच्यानंतर राज ठाकरे किंवा त्यांचे मनसैनिक, महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिक हे मदतीला जातात, ते विश्वास ठेवतात आजपर्यंत. पण कसं आहे, उंबरट्यावर अजून आलेलं नाही आहे, ठकठक आलेलं नाही ना, त्याच्यामुळे आता ही ठकठक आली आहे. आता मला असं वाटतं अशाच गोष्टी 4-5 वर्षात घडत राहणार आणि मग मराठी माणूस जागा होणार आणि मग मराठी माणूस ठाकरेंकडे येणार. बघा कसं आहे, मी मान्य करू शकतो इतर सगळ्या गोष्टी असतात, डोळे उघडले नाही आहेत, पण ज्या दिवशी डोळे उघडणार, मी कालच्या परवाच्या व्हिडिओ सांगितलं, हे उत्तर भारतीय असतील, हे गुजराती मारवाडी असतील, हे मुस्लिम लोक असतील, ह्या सगळ्यांची डोळे उघडलेत. ह्या सगळ्यांना आपापला पक्ष माहिती आहे. पण मराठी माणूस हा एकमेव असा आहे ज्याला कुठलाच पक्ष माहीत नाही. त्याला पैसा माहिती आहे फक्त. त्याला फक्त जो मला पैसा देईल त्याला मी मतदान करणार. पण हे जे बाकीचे लोक आहेत ना पैसे घेतील पण मतदान त्यांनाच करणार, हे असे लोक आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं मित्रांनो, आपण मराठी म्हणून अजून झोपलेलो आहेत आणि हे आत्ता जागे होणार नाही. जेव्हा हे असे वरवंटे एक फिरत राहतील ना तेव्हा हा मराठी माणूस जागा होईल. आता मला असं वाटतं ही जी गोष्ट घडते ना बिहार भवन इथं जे सुरू होते ते ऐकून तरी हा मराठी माणूस उठतोय का, जागा होतोय का? आणि आता जागा होऊन फायदाच नाहीये. आता काय जास्तीत जास्त तुम्ही प्रार्थना करू शकता देवाला, देवाच्या सध्या आता सगळं आहे की बाबा रे मुंबईचा महापौर आता ठाकरेंचा बसू दे म्हणून. हीच एक प्रार्थना फक्त आता राहिलेली आहे. नाही तर 5 वर्षामध्ये अशा सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. प्रत्यक्षात ते घडणार आहेत, जमिनी आपल्या जाणार आहेत, मराठी भाषा संपणार आहे, सगळ्या गोष्टी कालांतराने पुढे घडणार आहे आणि मग मराठी माणूस जागणार आहे. राज ठाकरे ओरडून सांगत होता की बाबा रे समजा ह्या अशा गोष्टी घडतायत, घराच्या उंबरड्यावर येईल, पण आपण काय जागे झालोच नव्हतो. आपल्याला काहीच माहीत नव्हतं. आपण काय हे बाबा राज ठाकरे काय राजकारण करतोय, याला काय? अरे राजकारण करत असताना तो माणूस उद्या तो मुख्यमंत्री म्हणून बसेल. उद्या सगळ्या सत्तेसाठी ज्या लागणाऱ्या या सगळ्या गोष्टी बाकीचे करतायत ना त्या सगळ्या गोष्टी तो करून ना राजकारणात नाही यशस्वी होऊ शकतो राज ठाकरे. पण त्यांनी कधीच असं केलेलं नाहीये. ते स्वतः मराठीसाठी लढतात, मराठीसाठी झटतात. जे आमच्यासारख्या लोकांना कळलं आम्ही राजकारणात नाही, मी स्वतः कुठल्या पदावर नाही पक्षाच्या, मी कुठल्याच गोष्टीवर नाही, पण तरी पण माझ्यासारखे बरेच तरुण आहेत जे मराठी आहेत, जे स्वतः राज ठाकरे यांच्या बाजूने खंबीरपणे बोलतात, उभे राहतात. ती एक बाबा इन्फ्लुएन्सर आहे, मराठी माणसासाठी झटतोय, बोलतोय का तर बाबा तो नेता बोलतोय म्हणून. आज चर्चा चालू आहे की ठाकरे आणि भाजप यांची युती होणार आहे, म्हणजेच शिवसेना ठाकरे आणि भाजप ही चर्चा चालू आहे. त्याच्यात मला मनसे कुठं दिसत नाही आहे. बघा दिसली तरी पण त्याचं काय गणित असेल त्याच्यावर पुढे व्हिडिओ बनवेलच. पण मी एका व्हिडिओत मागच्या सांगितलं होतं
की शिवसेना, मनसे आणि भाजप युती होईल आणि मुंबईचा महापौर ठाकरेंचा असेल असं मी सांगितलं होतं. पण कदाचित आता चित्र वेगळं असू शकतं, महापौर हा भाजपचा होऊ शकतो आणि पाठिंबा देऊ शकतात. कारण अविनाश जाधव यांचं पण स्टेटमेंट होतं निवडणुकीच्या 2-3 दिवस आधी की ठाण्यामध्ये भाजपचा महापौर असेल आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. हे गणितं काय असतात मला कळत नाही, अजूनपर्यंत कळलं नाही. पण ती राजकीय परिस्थिती असेल तसं बदलावं लागतं, तशा सगळ्या भूमिका घ्याव्या लागतात. पण कसं आहे ना, ह्या सगळ्या भूमिका तुम्ही कुठेही जा, तुम्ही काहीही करा, मी आधीपासून आत्तापर्यंत सांगत आलो आहे, तुम्ही जे काय करता, ज्याच्या मांडीला मांडी लावून बसताय बसा, पण तुम्ही जे बोलताय ते करून दाखवा. ही साधी सामान्य जनतेची अपेक्षा असते. तुम्ही काही करा राजकारणात, तरी किती खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करा, पण तुम्ही जे बोलताय ना की आम्ही तुम्हाला हे देऊ, आम्हाला ते द्या, आमच्या मराठी माणसाचं अस्तित्व या मुंबईत टिकलं पाहिजे, आमच्या मराठी भाषा याला चांगला दर्जा मिळाला पाहिजे, या अशा सगळ्या गोष्टी तुम्ही करणार असाल, मग तुम्ही भाजप असाल, तुम्ही काँग्रेस असाल, तुम्ही कोणी असाल, MIM असाल, आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभं राहू. पण जर का आमच्या महाराष्ट्रासाठी, आमच्या मराठी भाषेसाठी, आमच्या लोकांसाठी जर का तुम्ही चांगल्या गोष्टी करणार असाल तर आम्ही कोणालाही पाठिंबा, मी स्वतः तरी कोणालाही पाठिंबा द्यायला तयार आहे. पण मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आज ह्या सगळ्या गोष्टी ऐकताना मला पहिल्यांदा तर खंत वाटली की मुंबईमध्ये मराठी भवन का नाही आहे, का नाही आहे. तर मी बाबा रिसर्च केला, त्याचा मी अभ्यास केल्याच्या नंतर मला कळलं की मुंबईमध्ये मराठी भवनासाठी जागाच उपलब्ध होत नाही. इथे बिहार भवनासाठी जागा उपलब्ध होते मुंबईमध्ये, पण मराठी भवनासाठी इथे मुंबईमध्ये जागा अजून उपलब्ध झाली नाही, म्हणून तो प्रकल्प रखडलेला आहे. खरं लाज वाटली पाहिजे. आपण स्वतः मराठी असून आपण स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला या निवडणुकीमध्ये. आणि आत्ता आपल्याला दिसणार नाही, येणार मी जसं सांगितलं पुढच्या 4-5 वर्षात आपल्याला पुढं सगळं स्पष्ट होईल आणि मग आपली पण अवस्था त्या UP बिहारसारखी, आपल्या त्या मुसलमानांसारखी होईल ना, तेव्हा आपल्याला जागेल की आपला पक्ष हा फक्त ठाकरेच आहे. जसं त्यांना माहिती आहे, मी तुम्हाला गेल्या व्हिडिओ पण सांगितलं आहे, प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना माहिती आहे की माझा पक्ष कुठला. फक्त मराठी माणूस झोपला आहे. मराठी माणूस आता सध्या असा आहे की बाबा रे माझी मुंबई आहे, माझा महाराष्ट्र आहे, आमचेच सगळे आहेत असं त्याला वाटतंय. पण त्याला जेव्हा दिसेल ना आणि त्या सगळ्या गोष्टी तो अनुभवेल ना, जेव्हा मार खाईल ना, तेव्हा या मराठी माणसाला कळणार की बाबा रे माझा पक्ष हा ठाकरेच आहे फक्त. आणि हे जास्त लांब नाही, आता थोडेच दिवस तापा अजून. हे जे गोष्टी घडत आहेत ना, मला तर खरं मनातून आनंद पण झाला की या गोष्टी घडत आहेत. कारण ह्यांना अद्दल घडली पाहिजे मराठी माणसाला की बाबा रे हा वरवंटा आला फिरला, आता बघ. आता हे भाजपमधलेच काही मराठी लोक आहेत ना, त्यांना काय वाटतं ना, मला खरंच त्यांची भूमिका येतात काय असेल ना हे मला पाहायचं. हे काय जय श्रीराम बोलतील, भारत देश बोलतील, कोणी कुठे राहू शकतं, कुठे जाऊ शकतं बोलतील, पण जेव्हा त्यांच्या घरावर उंबरट्यावर जेव्हा वरवंटा फिरेल तेव्हा त्यांना कळेल की बाबा रे काय होतं आणि काय आमच्यासोबत घडत आले. माझे बरेच मित्र आहे भाजपमधले, ते स्वतः सांगत असतात की बाबा रे मराठी माणसाला स्थान नाही. आमच्या गोरेगावमध्येच एकही मराठी उमेदवार नव्हता, एक मराठी उमेदवार होता, तोही RSSने जबरदस्ती दिला आणि त्याला पण पाडलं बिचाराला, आमच्या मराठी उमेदवाराला. जाऊ दे ठीक आहे, इतर सगळ्या गोष्टी असतात, राजकारण असतं. पण आमचा मराठी हा कार्यकर्ता ह्या भाजपमध्ये काय करतोय, माझ्या वॉर्डामध्ये एक मिलिंद वाडेकर म्हणून उत्तम जो एक कार्यकर्ता होता, त्याला या भाजपने तिकीट नाकारलं आहे. तर आज तो आला असता निवडून, मित्र आहे माझा चांगला भाजपमध्ये, मी मित्र म्हणून त्याला नक्कीच पाठिंबा दिला असता. पण कसं आहे, मराठी माणसाला भाजप तिकीट देतच नाही आमच्या या साईडला तरी. आज आमच्या इकडचे आमदार, आमच्या इकडचे नगरसेवक हे बऱ्यापैकी हे भाजपचे जे आहेत ते सगळे अमराठी आहेत, पण तरी चाललं आहे सगळं. आमचे जे मराठी लोक आहेत त्यांच्या आजूबाजूला फिरत आहेत, मस्त माहोल बनवत आहेत, चाललो आहे सगळं. पण त्यांना जेव्हा कळेल, तेव्हा ती परिस्थितीचे अनुभव येईल ना की बाबा रे नाही आम्हाला डावललं जातं आहे, तेव्हा ते नक्कीच ठाकरेंकडे येतील. ही अपेक्षा मला आहे, ही आशा मला आहे. आणि मला असं वाटतं आता या मराठी माणसाला 4-5 वर्ष सगळं अनुभवायला मिळणार आहे. सगळं बोलतात ना, आजपर्यंत राज ठाकरे बोलत आले पण तुम्ही ते सिरियसली घेतलं. पण राज ठाकरे एखादी गोष्ट बोलतात आणि ती घडते, त्यानंतर आपण बोलतो की हा हे बरोबर बोलले होते. ते आता अनुभव आहे आपल्याला 4 वर्ष, आणि त्याच्यानंतर मराठी माणूस नक्कीच एकत्र येईल हा मला विश्वास आहे. बाकी महापौर कोणाचं होईल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.